त्या प्रदर्शनाला एमएच्या इतकी गर्दी झाली की असं वाटत होतं काही मेळावा आहे की काही कोणता संगीताचा कार्यक्रम आहे. उद्योजकाच्या प्रदर्शनाला इतकी मोठी गर्दी होईल असं वाटलं होतं का? इतक्या मोठ्या प्रमाणात भरवावं प्रदर्शन आणि फक्त मराठा कम्युनिटीसाठी, मराठा बिझनेसमनसाठीच असावं असं का वाटलं? एक्झिबिशन हे फक्त मराठा कम्युनिटीसाठी नव्हतं. एमईएचं एक्झिबिशन करण्यामागचा हेतू काय होता की 3 आमचे हेतू होते. इथे पण आपल्याला क्रॉस बिझनेस होऊ शकतो बरं. आणि त्यामुळे इतर समाजाला पण प्रेरणा मिळाली पाहिजे की हा समाज चांगला बिझनेस करू शकतो. हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन मराठा समाज उद्योजक बनू शकतो. मराठा समाजामध्ये उद्योजक आहेत आणि ते धडाडीने काम करू शकतात. हा संदेश गेला हे तुम्ही विश्वासानं सांगू शकता. बिल्डर व्हायचं आहे हे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तुम्ही ठरवलं होतं की नाही त्याच्याकडे ओढा होता काही? तुम्हाला आवडलेलं कोणत्या स्टेशन डिझाईन तुम्हाला जास्त आवडली? मला PMCचं डिझाईन आवडलेलं आहे. डिझाईन चांगलं आहे पण लोक आपली गाडी लावून जागा नाही होती तर त्याला काय उत्तर असतं किंवा तेव्हा डोक्यात प्लॅनर पण तुमचं ती जबाबदार नाही पण एक प्लॅनर म्हणून विचारतो. प्रशासकीय सेवा किंवा राजकीय करिअर याची निवड का नाही केली मग तुम्ही? मी जेव्हा उद्योग चालू केला तेव्हा सतीदादा मगर हे माझे रोल मॉडेल होते. रिअल इस्टेटमध्ये काम करायचं, सतीदादा मगरांसारखं काम करायला पाहिजे. लेजर टाईममध्ये मी काही पुस्तक वाचतो, काही मूवीज बघतो. आय लाईक प्रॉब्लेम्स. त्यामुळे प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्हाला अजून नवचेतनेने काम करता येतं. बिझनेस हे टेन्शन देणार आहे, त्याचं नावच उद्योग आहे तर ते टेन्शन देणार आहे पण तुम्हाला राईटफुली त्याला टॅकल करायला पाहिजे. पुढच्या 5 वर्षामध्ये तरी स्किलिंग हा आमचा टार्गेट आहे रादर दॅन डायव्हर्सिफिकेशन. तुमच्या बिझनेसबद्दल पॅशनेट पाहिजे आणि यू शुड बी ट्रू टू युअरसेल्फ की खरंच हे वर्क होतं आणि ड्युअल माइंडमध्ये नाही जायला पाहिजे. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्स अ बिझनेस महाराजाज या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यामध्ये एक इतिहास घडला. हा इतिहास होता उद्योजक घडवण्याचा, उद्योजकी मानसिकता घडवण्याचा. आणि हे घडवण्यासाठी ज्या संस्थेनं प्रयत्न केले त्या संस्थेचं नाव आहे MEA म्हणजे मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन. या संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड हे आज आपल्यासोबत आहेत. ते स्वतः उद्योजक आहेत. त्यांचा विक्रम गायकवाड ग्रुप म्हणून कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेअरी अशा अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा ग्रुप काम करत आहे. आणि या सगळ्या प्रदर्शनाची प्रेरणा, त्यांची स्वतःची वैयक्तिक वाटचाल आणि यापुढे मराठा समाजाला उद्योजकी दिशा देण्यासाठीची संस्थेची धोरणं या साऱ्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. विक्रमजी, तुमचं लेट्स अवर खूप खूप स्वागत. नमस्कार. As Vikram Gaikwad Group, we believe scaling is not just the only thing. Delivering the rightful product on the right time, with the right integrity, and with right quality. That's what matters. We are Vikram Gaikwad Group. तुम्ही ट्रॅफिक जाम केलं पुण्यामध्ये त्या दिवशी गेल्या आठवड्यामध्ये. इतक्या त्या प्रदर्शनाला MEAच्या इतकी गर्दी झाली की असं वाटत होतं काही मेळावा आहे की काही कोणता संगीताचा कार्यक्रम आहे. उद्योजकाच्या प्रदर्शनाला इतकी मोठी गर्दी होईल असं वाटलं होतं का? गर्दी होईल असं वाटलं होतं पण ह्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असं नव्हतं वाटलं. कारण आम्हाला जो प्रतिसाद मिळाला आहे त्याचे 1/3 प्रतिसाद किंवा 1/4 प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं. 4 टाइम्स आम्हाला प्रतिसाद त्यात चांगला मिळाला. बरं. त्यातनं कुठे ना कुठे असं वाटलं की खरंच समाजाची गरज आहे. इतर कम्युनिटीमधले खूप लोक होते तर समाज म्हणून ॲज अ बिझनेसमधनं नेशन बिल्डिंगमध्ये सगळ्यांचीच गरज आहे. कॉलेजमधले स्टुडंट्स खूप आले होते, नवीन टेक्नॉलॉजिकल गोष्टी खूप होत्या तर जे आम्हाला साध्य करायचं होतं त्याचं मला असं वाटतं कुठे ना कुठे नक्कीच सुरुवात झाली. पण हे इतक्या मोठ्या प्रमाणात भरवावं प्रदर्शन आणि फक्त मराठा कम्युनिटीसाठी, मराठा बिझनेसमनसाठीच असावं असं का वाटलं? एक्झिबिशन हे फक्त मराठा कम्युनिटीसाठी नव्हतं. जे पार्टिसिपेंट होते ते फक्त मराठा कम्युनिटीतले होते. कारण प्रत्येक कम्युनिटीच्या गरजा आहेत त्या वेगवेगळ्या आहेत.
जसं जितो एक्झिबिशन करते त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत. तर MEAचं एक्झिबिशन करण्यामागचा हेतू काय होता की 3 आमचे हेतू होते. एक की नवीन उद्योजकांना एक इन्स्पिरेशन मिळावी की एका लाईफ स्पॅनमध्ये हे सगळं करणं शक्य आहे. एका लाईफ स्पॅनमध्ये सतीदादा मगर बनता येऊ शकतं, एका लाईफ स्पॅनमध्ये हनुमंतराव गायकवाड बनता येतं, एका लाईफ स्पॅनमध्ये चंद्रकांत गायकवाड बनता येतं. हे टचेबल लोक आहेत. आणि जर का तुमच्या समाजातल्या माणसाने जर का काही केलं असेल, जसं बाजूच्याने जर का काही केलं असेल, ते करणं सहज शक्य आहे. मग हा कुठेतरी कॉन्फिडन्स येतो. त्याचबरोबर त्यांनी किती मोठं काम केलंय. निभे आहेत, जसं नेशन बिल्डिंगमध्ये निभेचं किती मोठं काम आहे, डिफेन्स सेक्टरमध्ये काम करत. तर हा माणूस आपल्या समाजाला कुठेतरी होता. हे कळण्याची गरज आहे आणि हे माहिती नसतं. त्यासाठी इन्स्पिरेशनल स्टोरी देवा, नवीन मुलांना जास्तीत जास्त लोक उद्योजकाकडे वळावेत, हा त्यातला दृष्टिकोन होता. त्यामुळं ते आमचं पहिलं साथ. दुसरं असं त्याच्यामध्ये आम्हाला मेसेज होता की मल्टिपल सेक्टरमध्ये आपण काम करू शकतो. मल्टिपल सेक्टरमध्ये मराठा समाज आहे. 32% पॉप्युलेशनमध्ये जो पॉप्युलेशनमध्ये एवढा मोठा समाज आहे, तसं उद्योजकता फार कमी आहे. पण ती मल्टिपल सेक्टरमध्ये आहे. तर ते नवीन लोकांना पण कळावं आणि एक समाजामध्ये पण एक मेसेज जावं की आपण उद्योजक समाज आहोत. कारण ऑलरेडी आपण सगळ्या सेक्टरमध्ये जर का तुम्ही पहिले 10 काढली, त्यात कुठे ना कुठे आपण पहिल्या 10 मध्ये आहोत. त्याचबरोबर मल्टिपल मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर आहे, इंडस्ट्रियल आहे, ट्रेडिंग आहे, होम प्रोडक्ट आहेत. ह्या सगळ्या सेक्टरमध्ये लाईफस्टाईल प्रोडक्ट आहेत. या सगळ्या सेक्टरमध्ये मराठा समाजाचे लोक आहेत. मग समाजाने बिझनेस एन्व्हायरमेंट डेव्हलप का करू नये? म्हणजे आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात भेटतो, तर आपल्या बिझनेसबद्दल का चर्चा करू नये? नवीन आयडियाजबद्दल का चर्चा करू नये? निगेटिव्ह चर्चा करण्यापेक्षा की लोन नाही घेतलं पाहिजे, तो धंदा आपला समाज करू शकत नाही, अशी चर्चा करण्यापेक्षा तुमचा बिझनेस काय आहे, आपण तुमच्याकडे फ्रँचायझी नेटवर्क आहे का, तुम्ही कसं कसं करता, या चर्चेचा कुठेतरी स्कोप व्हावा. यासाठी ते कळण्याची गरज होती की वेगवेगळ्या सेक्टरमध्ये लोक. आणि तिसरं आम्ही काय केलं, त्यात आम्ही काय टेबल स्पेसेस केले होते. टेबल स्पेसेसमधल्या लोकांना आम्ही काही मौलक म्हणजे 5,000 10,000 अशा एकदम शिल्लक दरामध्ये दिले होते. ते सिलेक्शन बेसवर दिले होते. त्यात नवीन नवीन टेक्नॉलॉजी लोक होते वेगळं. तर त्या टेबल स्पेसमधल्या लोकांना वाटलं पाहिजे कधी ना काही ते लेगसी, म्हणजे जे सतीदादा मगर अशा स्टॉलमध्ये आहेत, असं जाण्याचं त्यांना स्कोप आहे. आणि त्यासाठी त्यांना इन्व्हेस्टमेंटचे लोक येत आहेत, बाहेरचे लोक येत आहेत. त्याचबरोबर जर का परभणीतला माणूस असेल, त्याला पुण्यात बिझनेस करायचा आहे, तर पुण्यातला कनेक्ट काय? तुम्ही बिझनेसमध्ये जर का बघितलं तर कुठल्याही बिझनेसमध्ये फर्स्ट राऊंड जो होतो त्याला फ्रेंड्स अँड फॅमिलीज म्हणतात. तर तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचे फ्रेंड्स अँड फॅमिली पुण्यामध्ये कोण आहेत, काय करतायत, आपल्याला हे कनेक्शन कसं करता येईल. कुणाला जर का नवीन जॉईंट व्हेंचर करायचं तर ते कसं करता येईल. पण तर माझ्याकडे टेक्नॉलॉजी आहे पण इंडस्ट्रियल स्पेस नाही आहे, तर ते हे कनेक्शन करण्यासाठी एक कुठेतरी प्लॅटफॉर्म व्हावा. म्हणून आम्ही म्हणलं की हे एक्झिबिशन आपण मल्टी स्टेट, मल्टी सिटी, मल्टी नेशन करायला पाहिजे. दुबईतनं काही लोक आले होते, काही लोक युरोपमधनं आले होते. हे मल्टी नेशन केलं पाहिजे. त्यांना पण कळलं पाहिजे की इथे पण आपल्याला क्रॉस बिझनेस होऊ शकतो. आणि त्यामुळे इतर समाजाला पण प्रेरणा मिळाली पाहिजे की हा समाज चांगला बिझनेस करू शकतो. ओके. या सगळ्या कन्सेप्टने आम्ही ठरवलं की एक्झिबिशन काय ते 500 तरी स्टॉलचं आपण केलं पाहिजे. पुण्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ग्राउंडलाच केलं पाहिजे, जो सेंट्रली कनेक्टेड. आता पुणेच का करायचं, तर पुणे सगळ्यांना ट्रॅव्हलिंगला सोपं आहे. इतर डिस्ट्रिक्टमधल्या लोकांना पुण्याला यायला सोपं आहे, खर्चिक कमी आहे, कोणी ना कोणी नातेवाईक असतो. तर तसंच झालं, सर्व महाराष्ट्रातनं लोक आले, काही लोक बाहेर दुबईतनं पण आले आणि चांगला कार्यक्रम झाला. पण गर्दी होती फक्त की त्यातलं काहीतरी रिस्पॉन्स होता, काहीतरी सिरियस लोक होते असं पण होतं? तर ही गर्दी नव्हती, ही सिरियस लोक होते. त्यामध्ये कॉलेजमधले काही स्टुडंट्स होते जे स्टॉल्स व्हिजिट करायला होते. जर ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आता सगळ्या स्टॉल होल्डरचा येतोय की भले ते इलेक्ट्रिकल प्रोडक्टचे स्टॉल्स असतील, ते साधारण इलेक्ट्रिकल प्रोडक्टचे स्टॉल आहेत, त्यांना फ्रँचायझी नेटवर्क करायचं होतं आणि ते साधारण 6 महिने झाले प्रयत्न करतो त्यासाठी. त्यांच्याकडे 300 फ्रँचायझीच्या इन्क्वायरी झाल्या. त्याचबरोबर काही लोकांचे जे प्रोडक्ट होते त्यांना कस्टमर डायरेक्ट पाहिजे होते, काही एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोडक्ट होते, त्यांना 800 इन्क्वायरी आल्या प्रोडक्टच्या. काही लोकांची इन्स्टंट ट्रान्झॅक्शन झाले. आमच्याकडे 3D मॉडेलिंगवरचं एक स्टॉल होता, त्यांना साधारण 100 कोटीचे कामं भेटले, की जे इन्स्टंट होते की 3D काम भेटले. काही PEB कॉन्ट्रॅक्ट होते, त्यांना बरंचसं काम भेटलं. त्याच्यामुळे डायरेक्ट एक्सचेंज झाली, फ्रँचायझी नेटवर्क डेव्हलप झाला आणि लाईफस्टाईल स्टॉलवाल्यांचा तर खूप प्रोडक्ट टू प्रोडक्ट सेल पण झाला. तिन्ही सेक्टरमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल असेल किंवा फ्रँचायझी नेटवर्क असेल किंवा B2C असेल, या तिन्ही सेक्टरमध्ये चांगलं काम झालं. हे जे प्रदर्शन आहे, हे प्रदर्शन मराठा समाज उद्योजक बनू शकतो, मराठा समाजामध्ये उद्योजक आहेत आणि ते धडाडीने काम करू शकतात, हा संदेश गेला, हे तुम्ही विश्वासानं सांगू शकता का? हो, हा संदेश गेला. कमीत म्हणजे मराठा समाज हा बिझनेस कम्युनिटी आहे, हा संदेश गेला. अच्छा. बनू शकतो नाही, तो ऑलरेडी आहे. बरं.
म्हणजे त्याच्यामुळे ऑलरेडी एवढे उद्योजक आहेत, एवढे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. हम्म. त्यामुळे हरकत नाही की मराठा समाजामध्ये उद्योजकता कमी आहे, हम्म. पण उद्योग सभा आहे आणि ते करू शकतात. ओके. यातलं सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की यामधनं जे तुमच्या संस्थेचे सभासद होते, जे तुमच्याबरोबर सहकारी होते, त्यांना टेकावे किंवा यातनं त्यांनी काय घेतलं, तुम्ही काय घेतलं? पर्सनली मी घेतलं, मला आता बरंच काही शिकायला मिळालं. मला नवीन नवीन उद्योजकांना भेटायला मिळालं. म्हणजे कुठल्या समजा छत्रपती संभाजीनगर असेल, तिथे आपले एवढे मॅन्युफॅक्चरिंग अँड ट्रेडमध्ये उद्योजक आहेत, त्यांना भेटायला मिळालं. इतर समाजातल्या बऱ्याच लोकांना भेटायला मिळालं. बरं. की इतर समाजाची मी भरपूर मदत घेतली, जिथच्या लोकांची मदत घेतली की एवढं एक्झिबिशन करायचं कसं, त्यांचे इनपुट आले. त्याचबरोबर आपल्या समाजातल्या वेगळ्या ठिकाणच्या वेगळ्या लोकांना भेटायला भेटलं. त्याचबरोबर मला माहिती नव्हतं की हे उद्योजक सपोज निभे साहेब आहेत, तर ते आपल्या समाजात एवढं चांगलं डिफेन्सचं काम करतात, हे माहिती नव्हतं. अशा गोष्टी माहिती. तर का टीमला बघायला मिळालं, जो सगळ्यात आमच्या चार स्टेजमध्ये लोक काम करत होते. सगळ्यात जो खालचा यंग मुलगा आहे, समजा जळगावातून कोणी शिफ्ट झालाय पुण्यामध्ये, तो जळगावला त्याचा कनेक्टच नव्हता. तर तो इथनं जळगावला गेला. पहिल्या दिवशी त्याला फार ऑकवर्ड वाटत होतं की जळगावला गेल्यानंतर मी करू काय तिथे जाऊन, मी कुणाशी बोलू ही कन्सेप्ट घेऊन. तर जळगावला गेला, तिथल्या बिझनेस लोकांनी कन्सेप्ट खूप आवडली. त्याचं एक वेगळं जळगावमध्ये नेटवर्क तयार झालं. बरं. तो पण बिझनेस कम्युनिटीशी भेटला, त्यांच्याकडनं त्याला काही शिकायला मिळालं. हा त्यांचा फायदा झाला. जे मिड स्केलमधले लोक होते त्यांना स्केलिंग कसं करायचं आहे हे जे लेगसी स्टॉलमधले लोक आहेत त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की स्केलिंग कसं करू शकतो. त्यांना डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट कनेक्ट भेटला की जर का कोणी होम ट्रेडिंगमध्ये आहे किंवा होम इक्विपमेंटमध्ये आहे तर त्यांना डायरेक्ट सगळी मगरांसोबत भेटायला भेटलं. तर असा पण क्रॉस कनेक्ट भरपूर झाला. लोकांना एक्झिबिशनच्या माध्यमातून एकमेकांमध्ये नेटवर्किंग करायला खूप चांगला चान्स भेटला. तुम्ही इतके सगळे सेक्टर सांगितले, क्षेत्र सांगितली, पण मराठा समाज कोणत्या सेक्टरमध्ये नाही आवर्जून जाणवलं की याच्यामध्ये दिसत नाहीये? जे जाणवलं ते जे ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट आहेत, एंड फिनिश गुड, त्यामध्ये थोडासा मराठा समाज कमी आहे. म्हणजे जो छोटे छोटे प्रोडक्ट आहेत, जे हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आहेत, समजा त्यामध्ये मराठा समाज कमी आहे असं आम्हाला जाणवलं. बरं. ओके. उलट तो तर आजकाल टॉकिंग पॉईंट आहे, त्याच्यावरती त्याला जास्त प्रीमियम भेटतो. उत्पादक आहेत, ट्रेडर्स कमी आहेत. बरं. किंवा बियाणे आणि ह्यांचे मॅन्युफॅक्चरर्स कमी आहेत. ॲग्रिकल्चर लागणारे जे सगळ्या स्ट्रक्चर आहे, मॅन्युफॅक्चरिंग बियाण्याचं असेल, पेस्टिसाइडचं असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणारे लोक कमी आहेत. ओके. त्याचबरोबर त्याचं एंड प्रोडक्ट करणं, म्हणजे सपोज दूध आहे, दुधापासून तो डेअरीचा बिझनेस झाला. जसं दुधापासून डायरेक्ट तुम्ही मिठाई बनवाल, तर डायरेक्ट मिठाई बनवणारे लोक कमी आहेत. ओके. असे जे एंड प्रोडक्ट जे हाय व्हॅल्यू प्रोडक्ट आहेत ते बनवणारे लोक कमी आहेत. तूप वगैरे बनवू शकतात. पण हॉटेल आत्ता मध्यंतरी जो मराठा समाजाचा आहे तो हॉटेल व्यवसायाकडे फार मराठा समाजाचा कल आहे, तर तसं काय जाणवलं तुम्हाला? तसं कसं आहे सर, समाजाचं 32% पॉप्युलेशन आहे. त्यामुळे जर का तुम्हाला नेहमी असं जाणवतं की बाजूच्याने जर का हा व्यवसाय केला तर मी पण करू शकतो, त्यामुळे तसं दिसेल की एखाद्याने जर का हॉटेल काढलं तर चांगलं चाललं असेल तर त्याबद्दल 3 हॉटेल लागतील. बरं. पण तसं जर का बघितलं तर उद्योजकता ऑन अ लार्जर स्केल कमी आहे. ओके. अच्छा. तुम्हाला असं काय वाटतं की हा जो जितोसारखा जो उपक्रम दरवर्षी असतो, वेगवेगळ्या शहरामध्ये भरतो, तसं हे अधिवेशन, हे प्रदर्शन दरवर्षी भरलं गेलं पाहिजे किंवा अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या पण राबवण्याची गरज आहे असं वाटतं? खरं तर आम्ही सुरुवातीला ठरवलं होतं की आपण दर 2 वर्षांनी असं एखादं एक्झिबिशन करू. बरं. पण आता एवढ्या लोकांचा रिस्पॉन्स आणि त्यांना एवढा बिझनेस मिळाला आहे, तर आता कमिटीमध्ये आम्ही जेव्हा परत मिटिंग घेऊ त्यावेळेस ह्याच्याबद्दल ठरवू की कसं करायला पाहिजे. अच्छा. पण रिस्पॉन्स आल्यानंतर जबाबदारी वाढली की थोडा उत्साह वाढला आणि भीती पण वाढली? जर एवढी गर्दी झाली, मॅनेज कसं करायचं, काय कसं करायचं? दुसऱ्या दिवशी ते चॅलेंज झालं की एवढी गर्दी, कारण तो सकाळचा जो फर्स्ट डेला गर्दी होती पण ती मॅनेजेबल होती, ते स्टॉल होल्डर्स सगळे मुवमेंट पण होत होती. पण सेकंड डेला काय सकाळी अचानक 11 वाजता खूप गर्दी झाली. हे कसं काय झालं, कशामुळे एकदम गर्दी वाढली, काय झालं नक्की? ॲक्च्युली रिस्पॉन्स हा येणारच होता, पण समाजाला ही गरज आहे हे जाणवलं आपलं? जाणवलं की आपल्याला उद्योजकतेकडे फक्त मराठा समाजाला नाही, प्रत्येक समाजामधल्या नवीन युवकांना मला असं वाटतं की उद्योजकता वाढीशिवाय पर्याय नाही. गव्हर्नमेंटच्या पण भरपूर स्कीम आहेत. गव्हर्नमेंटच्या पण आमच्याकडे भरपूर मेंबरला अनसिक्युअर्ड लोन असतील, CGMI-मधनं 2-2.5 कोटीपर्यंत पैसे भेटतात. किंवा जर का तुमचं क्रेडिट रेटिंग चांगलं असेल तर 20 कोटीपर्यंत पण पैसे तुम्हाला नॅशनल बँकेकडनं भेटतात विदाउट कोलॅटरल. या सगळ्या फॅसिलिटी उद्योजकता वाढवायच्या खूप फॅसिलिटीज आहेत, स्कीम्स आहेत, प्लॉट्स आहेत. पण काय करायचं, कुठे सुरुवात करायची, हा सगळ्या समाजामध्ये नवयुवकांना प्रश्न आहे. ओके. त्यामुळे सगळ्या समाजामध्ये उद्योजकता वाढीसाठी प्रत्येकजण काही ना काही काम करतात.
त्यामुळे उद्योग हा बिझनेस डेव्हलपमेंट हम्म. हा प्रत्येक समाजाने उचलून घेतला विषय, त्यामुळे नक्कीच रिस्पॉन्स चांगला येईल ओके. असा आम्हाला विश्वास होता. बरं. पण तो एवढा मल्टीफोल्ड वाढेल असं नव्हतं वाटलं. आता तुमच्या थोड्याशा वैयक्तिक तुमच्या सगळ्या कारभाराविषयी आपण विचारूया. बिल्डर व्हायचं आहे, हे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे तुम्ही ठरवलं होतं की नाही, त्याच्याकडे ओढा होता काही? नाही, वडील इरिगेशनमध्ये डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळे खरं तर ठरवलं होतं की इरिगेशनमध्ये कधीच काम करायचं नाही. बरं. ठीक आहे. पण ॲक्च्युली मी सुरुवातीला इंटरनेट सर्व्हिसेसचं वगैरे काम करत होतो कॉलेजमध्ये असताना. म्हणजे ब्रॉडबँड वगैरे पॉईंट टू पॉईंट कनेक्टिव्हिटी ISPचं माझं लायसन्स होतं. मी काही इंटरनेट सर्व्हिसेस पण द्यायचो. त्यानंतर मग मी MBA केलं. MBA केल्यात असताना म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंगला PL मध्ये शिकत होतो तेव्हा बिल्डरशिप पुण्यामध्ये ही चांगली फ्लरिश होत होती. आणि टिपिकल प्रभात रोडला राहत होतो. मग तिथे 1-2 स्कीम करून लोक चांगले शांतपणे राहायचे, त्यांना लाईफ आणि वर्क हा बॅलन्स पण व्हायचा. बरं. तर सुरुवातीला तसं काहीच होतं की आपण छोटे छोटे स्कीम करू. ओके. आणि त्यातनंच आमचे जे पहिले अध्यक्ष होते स्वर्गीय व्यंकट बिरादार, यांच्यासोबत तुमच्या MA पहिले अध्यक्ष? MA चे पहिले बरं. अध्यक्ष, त्यांच्यासोबत मी पहिल्यांदा एक 5-7 स्कीम केल्या. हम्म. आणि मग जसं तुम्ही लाईफमध्ये मोठे व्हायला लागता की तुमचे करिअरचे नेहमीच बेंचमार्क हे तुम्ही वाढवता. मग ती जे 18-20 फ्लॅटचे होते ते 1 एकरची स्कीम करायची होती, 1 एकरची मग 1 लाख स्क्वेअर फूटची करायची होती. हा बेंचमार्क पुढे वाढत जातो. त्यामुळे तो रिअल इस्टेटचं काम मी तसं करत गेलो. पहिली स्कीम आठवते का कुठे झाली होती आणि त्याला पहिली response स्कीम काय? किती फ्लॅटची होती ती? नावाची स्कीम, ती 8 फ्लॅटची स्कीम होती. फक्त 8 फ्लॅटची स्कीम? 8 फ्लॅटची स्कीम होती, उदयबागमध्ये होती. बरं. उदयबागच का निवडलं होतं तेव्हा? तेवढं हडपसर साईडला पण होतं म्हणजे, आणि चांगला एरिया आहे, थोडा कॉस्मो एरिया होता. बरं. आणि तिथे चांगली डेव्हलपमेंट होती. प्रपोजल आलं, करावं असं वाटलं म्हणून केलं. ओके. आत्ता तुम्ही जेव्हा हा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय सुरू केला, रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला, तेव्हाचा व्यवसाय आणि आत्ताचा व्यवसाय काय फरक पडला पुण्यासारख्या शहरामध्ये? रिअल इस्टेटचा व्यवहार तेव्हाचा व्यवसाय आताच्या व्यवसाय खूप स्केल चेंज झालेला आहे. बरं. आता बँक हा पार्टनर तुम्हाला लागतो जर एक स्केलेबल रिअल इस्टेटचा बिझनेस करत असेल तर. त्यात तेव्हाचा असणाऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट आणि आत्ताच्या असणाऱ्या कस्टमरची रिक्वायरमेंट ही तेवढी बदलली नाही जेवढा बिझनेसचा स्केल बदलला. बरं. रिक्वायरमेंट साधारण तशीच आहे. चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट पाहिजे, 2 बेडरूम 3 बेडरूम पाहिजे, घराचा एरिया तेवढाच पाहिजे, पण कॉस्ट खूप वाढली. बरं. त्या कॉस्ट वाढल्यामुळे ते प्रोडक्ट खूप सेन्सिटिव्ह आहे, तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करावं लागतं. रूल्स रेग्युलेशन खूप चेंज झालेले आहेत. पहिल्यांदा प्लॅन सँक्शन खूप लवकर व्हायचे, आता रूल्स रेग्युलेशन आहे, एन्व्हायरमेंट आहे, तुम्हाला तोच टाइम स्पेंड जातो. आणि ह्याच्यामध्ये एक फायनान्शियल मॅनेजमेंट आहे बरं. की बँक तुम्हाला पार्टनर म्हणून घ्यावाच लागतो. स्केल बिझनेसचा एवढा मोठा झालेला आहे की तुम्हाला तुम्ही बँकेबल आहात की नाही हाच महत्त्वाचा प्रश्न. हा महत्त्वाचा प्रश्न. एक असं आहे की अनेक मोठ्या कंपन्या म्हणजे गोदरेज आधीपासून होतं, महिंद्रा आहे, बिर्ला उतरलेले आहेत, लोढा, असे भरपूर लिस्टेड कंपनी आता याच्यामध्ये आलेल्या आहेत. मग या छोट्या बिल्डरचं अस्तित्व पुढच्या काळामध्ये संपेल का? असं मला नाही वाटत होईल म्हणून. म्हणजे जरी समजा आजही कोणी ते 8 फ्लॅटच्या स्कीमपासून सुरुवात करायचं होतं, त्या गरजा वेगळ्या आहेत. तो जो छोटा प्लॉट आहे ते लोढा कधीच घेऊ शकत नाही. तो त्यांच्या स्केलमध्ये तो बसणार नाही. ते एवढ्या कॉर्पोरेट कंपनीज ते काम करू शकणार नाही. प्लस अशा स्कीममध्ये राहणारे जे कस्टमर आहेत त्यांचा पण एक कस्टमर बेस आहे. हे साधारण तसंच आहे की ज्यावेळेस नवीन मॉल ओपन होत होते, तुम्हाला आठवत असेल लोकांनी उठाव केला होता की मॉल बंद करा. किराणा सगळ्या दुकानदार नाराज होते, सगळे नाराज होते. बिझनेस थोडासा त्यांचा गेला, बिझनेस चेंज झाला. पण किराणा मालची दुकान आजही चालू आहेत. प्रॉफिटेबिलिटी थोडीशी कमी झाली असेल, पण आजही किराणा मालची दुकानं व्यवस्थित चालू आहेत. इनफॅक्ट ते वाढतातच आहेत. त्याच्या त्या किराणा मालामध्ये ज्या रिक्वायरमेंटच्या गरजा वेगळ्या आहेत, मॉलमध्ये चालण्याच्या गरजा वेगळ्या. असंच काहीच आहे. तर ते दोन्ही स्कीम ह्या चालतील. बरोबर. तुम्ही पुण्याच्या मेट्रोच्या उभारणी देखील काम केलेलं, त्यात कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तो अनुभव कसा होता? मी बाय ॲक्सिडेंट पुण्याच्या मेट्रो डेव्हलपमेंटमध्ये, ॲक्च्युली ते HCCचं कॉन्ट्रॅक्ट होतं. बरं. तर त्याच्यामध्ये बाय ॲक्सिडेंट गेलो तर समहाव जे HCC आणि अजून जॉईंट व्हेंचर अल्फा म्हणून कंपनी ते करू शकत नव्हते आणि मी त्यात फार लेट गेलो. तरी काही स्पीडनी काम करतात किंवा मेट्रोचा जो ड्राईव्ह होता आणि त्यांचं जे मॉनिटरिंग होतं डेली, बायन्यूट मॉनिटरिंग होतं. बरं. की लेबर स्पेस किती आहे, लेबर संख्या काय आहे, कुठल्या सेक्टरला किती लेबर लावलेले आहेत, कास्टिंग यार्डचं काय आहे. तर म्हणजे त्यांचं जे प्लॅनिंग होतं ते वाखण्यासारखं होतं. खूप चांगलं त्यांनी ते प्लॅनिंग केलं होतं. कोणती मेट्रोची कोणती स्टेशन्स वगैरे तुम्ही उभारली? मेट्रोची मी कासारवाडी, भोसरी, म्हणजे इथं असेल PMC स्टेशन, असे काही रिच 1 मधले, काही रिच 2 मधले स्टेशन्स केली. बरं. पण तिथं आम्ही पाहिलं ते प्रत्येक स्टेशनचं डिझाईन वेगळं होतं. प्रत्येक डिझाईन वेगळं होतं. स्वतः खुद्द MD ते डिझाईन फायनल करायचे. बरं. ऑफिस कॉन्ट्रॅक्टर सारखे आर्किटेक्ट होते त्याला.
त्यांची एक टोटल कन्सल्टन्सी फर्म होती. हे टोटली प्रोफेशनल एक वेगळं स्ट्रक्चर होतं की कन्सल्टंट आणि गव्हर्नमेंट हे कसं एकत्र काम करू शकतं. ओके. त्यातला काय एखादा अनुभव शेअर करण्यासारखा की नाही, आता हाफिज कॉन्ट्रॅक्टरांच्यासारखा जेव्हा आर्किटेक्ट त्या ठिकाणी असतो तर त्या ठिकाणी काम करतानाच आपलं लावायची बुद्धिमत्ता आणि इतर ठिकाणची त्यांच्याकडे कसं सगळं ते ड्रॉइंग आणि त्यांचा जो सेट होता तो सगळा रेडी यायचा. बरं. ॲज अ कॉन्ट्रॅक्टर तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे एक्झिक्युशन होतं त्यात, बरं. की फक्त तुम्ही अडचणी सांगू शकायच्या. पण त्यांचा रिस्पॉन्स हा एकदम क्विक होता, की म्हणजे त्यांचं असं होतं की डिलिव्हरी ह्या टाईमला पाहिजे तर पाहिजे, डिलिव्हरी फिक्स ठेवून तुम्ही बाकी काही सांगा. ओके. तर म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स असे आहेत की जर का अक्षरशः सांगितलं की आम्हाला पेमेंट पाहिजे हां. तर सबमिटेड बिलाचे 80% पेमेंट ते एका दिवसात काढून देतो. हो. आणि स्वतः MD ते रात्रीपर्यंत मॉनिटर करायचे. कधी कधी असं झालं की ते 9 वाजेपर्यंत त्यांनी ऑफिस स्टाफला थांबवले की सगळ्या कॉन्ट्रॅक्टरचे आज पेमेंट जास्त जायचे. ओके. त्यामुळे फार आम्ही अनेक गव्हर्नमेंटमध्ये पेमेंट मिळणं हा फार मोठा इश्यू असतो, तर या ठिकाणी थोडंसं वेगळं होतं. या ठिकाणी थोडंसं वेगळं. तुम्हाला आवडलेलं कोणत्या स्टेशन डिझाईन तुम्हाला जास्त आवडलं? मला PMCचं डिझाईन आवडलेलं आहे, कारण PMC मध्ये त्याच्यामध्ये एक अजून एक चॅलेंज आहे की त्यांना मागच्या साईडच्या फुटवे PMC म्हणजे जे आपल्या PMC ऑफिस समोरचं जे स्टेशन स्टेशन आहे आहे ते. त्याचं डिझाईन तुम्हाला आवडलं? त्यांनी साधारण लाल मालासारखं सगळं हां, डिझाईन केलं. राईट. ओके. तो स्टेशनचं डिझाईन चांगलं आहे. अच्छा. त्याचबरोबर त्यांचं जंगली मार्ग रोडवरचे जे 2 स्टेशन आहेत ते पण स्टेशनचं डिझाईन चांगलं. त्याला ते एक आता TNT ते ब्रिज करतात, ते त्या वॉकवे ब्रिजनी पण ते कनेक्ट करतात. बरोबर. ओके. तर ते हे 2-3 डिझाईन जे पुण्याच्या हार्टमध्ये आहेत बरोबर. ते खरंच खूप चांगले आहेत. ते तुम्ही स्वतः केलेले आहेत? मी PMC स्टेशन केलं. तुम्ही PMC स्टेशन केलेलं आहे. ओके. पण जेव्हा अशा मेट्रोज वगैरे येतात तेव्हा लोकांना असं वाटतं की खरोखरीच त्या ठिकाणी आपली पार्किंगची व्यवस्था आहे का, हे आहे का, अशा अनेक समस्या येतात. तर डिझाईन चांगले पण लोक आमची गाडी लावायला जागा नाही होती तर त्याला काय उत्तर असतं, किंवा तेव्हा डोक्यात प्लॅनर्स पण तुमचं ती जबाबदार नाही, पण एक प्लॅनर म्हणून मी विचारतोय. तुम्ही म्हणजे कसं गव्हर्नमेंटच्या पण अडचणी समजून घेतल्या पाहिजेत. हां. तुम्हाला पार्किंग हवं आहे, पण किती लोक आपल्या घरात पार्किंग करून द्यायला तयार आहेत. लँड ॲक्विशन हा पुण्यातला खूप मोठा इश्यू आहे की बरं. लँडचे रेट पण खूप जास्त आहे. जर का तुम्ही म्हणत की नवीन रस्ते करायचे तर लँड ॲक्विशन कॉस्टच खूप जास्त आहे. ते जर का तुम्ही UP मध्ये गेलात तर तिथे तुम्ही लार्जर रस्ते बनवू शकता, किंवा तुम्ही इव्हन साऊथमध्ये सुद्धा मी बघितलं की लँड ॲक्विशनची कॉस्ट ही कमी. बरं. महाराष्ट्रामध्ये लँड ॲक्विशनचीच कॉस्ट खूप जास्ती होते, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट हा खूप कॉस्ट सेन्सिटिव्ह होतो. ओके. तुम्हाला एक शासकीय तुमच्या घरामध्ये एक शासकीय सेवेचा एक वारसा आहे, दुसरा वारसा आहे तो पॉलिटिकल वारसा आहे. चुलते खासदार आहे होते लातूरचे, मग तो प्रशासकीय सेवा किंवा राजकीय करिअर याची निवड का नाही केली मग तुम्ही? तसं प्रशासकीय सेवेमध्ये ज्यावेळेस माझे वडील काम करत होते, आजची जी परिस्थिती आहे ज्यावेळेस माझं वय होतं UPSC UPSC असं काही नाही, तर त्यामुळे काळ खूप बदलला होता. त्यावेळेस संख्या खूप वाढली होती आणि सिस्टीम ही वेगळ्या पद्धतीने सेट झाली होती. त्यामुळे जो तुम्हाला इम्पॅक्ट घडवायचा होता त्या इम्पॅक्ट घडवायचे स्केल कमी होतात. तुमच्या सिस्टमॅटिक अप्रोचमध्ये तुम्ही आता काम करायची पद्धत बदलली आहे. त्याचबरोबर तुम्ही राजकारणात जर का म्हणाल तर राजकारणामधनं पण इम्पॅक्टफुल तुम्हाला जर का बदल घडवायचा असेल तर तो स्केल कमी होता. तेव्हा मला वाटलं की उद्योग हाच आपल्यासाठी योग्य हे आहे आणि उद्योगामधनंच आपण काहीतरी नेशन बिल्डिंग करू शकतो. बरं. ओके. राजकारणामध्ये पण म्हणालात की तुम्ही राजकारणामध्ये माझा भरपूर लीडर झालेले आहेत, की आता मला वाटतं की एखाद्या माणसाने सरपंच होणे आणि ते परत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणे हा स्केल गाठणं फार अवघड आहे. त्यामध्ये भरपूर स्ट्रगल आहेत, काय टेक्निकल गोष्टी आहेत, रिझर्वेशन्स आहेत, त्या सगळं स्लॉटिंग आहे, असं अपलिफ्टिंग होणं फार अवघड आहे. त्या पद्धतीने एका अधिकाऱ्याला कंटिन्युअस किती काम करायचं, आउट ऑफ स्ट्रक्चर तुम्हाला जाता येत नाही, आउट ऑफ सिस्टीम तुम्हाला काम करायचं, हे पण फार डिफिकल्ट आहे. आणि त्यानंतर त्यामुळे मला की आपण उद्योजकतेमधूनच काहीतरी करू शकतो. बरं. आणि त्यानंतर मग 2014 वगैरे आम्ही सगळ्यांनी MAची फॉर्मेशन केली. तो पण 14पर्यंत माझं तसं ठीकठाक चाललेलं. अच्छा. आणि नंतर मग आता MAचा अध्यक्ष आहे, वाटलं की आपण असं आम्ही एक्सपो करत होतो. बरं. आधी गेले साधारण कोविड नंतर आम्ही 5 एक्सपो करायचो, फक्त इंटर मेंबर करायचो. मग ठरवलं की हा एक्सपो आपण चांगला करतो तर आपण हा कुठेतरी लार्जर स्केलला केला पाहिजे. अच्छा. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही पाहता, समजा तुम्ही 2000च्या आसपास तुम्ही उद्योजकामध्ये उतरला, जवळ 25 वर्षे झालेली आहे. तर या 25 वर्षामध्ये मराठा समाजाची मानसिकता या सगळ्या बिझनेसकडे पाहण्याची, उद्योगांकडे पाहण्याची कितपत बदलली असं तुम्हाला वाटतं? खूप बदललेली आहे. म्हणजे आता उद्योजकतेकडे जे वडीलधारी मंडळी आहेत ते पण असं बघतात की
हा पर्याय चांगला आहे. बरं. यातनं हा काहीतरी करू शकेल. ओके. जेव्हा हे प्रदर्शन सुरू होतं तेव्हा असं काही तुम्हाला कोणाचा फोन वगैरे आला होता का जरा एखाद्या उद्योजकाचा मुलगा जरा चांगलं स्थळ वगैरे म्हणून बघा जरा असं काही जरा आज असेल तर कळवा जरा आम्हाला. मी ॲज अ प्लॅटफॉर्मवरती आम्ही कधीच म्हणजे ह्या गोष्टी आम्ही तसं करत नाही. बरं. आमच्याकडे नाही नाही, मित्र म्हणून भरपूर लोक साधारण आमच्यामध्ये MA मध्ये 100 नातेसंबंध झाले असते. बरं. अच्छा. हा म्हणजे MA रेफरन्समध्ये साधारण 100 लग्न तर नक्की झाले असते. बरं. आणि असं सुचवा म्हणून सांगतात. त्यामुळे काय शेवटी माहिती मिळणं हे पण खूप अवघड झालं आजच्या डेटला. आणि खरी माहिती मिळते आणखीन अवघड अवघड झाली. झालं. लोक दाखवत आहेत एक आणि प्रत्यक्षामध्ये असतं वेगळं असं कधी कधी घडू शकतं. या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा तुमच्यासमोर काय उदाहरणं होतं किंवा कोण असा उद्योजक होता की नाही आपल्याला याच्यासारखं व्हायचं याच्यासारखं बनायचं. माणूस एक गाईड पाहतो किंवा एक मार्गदर्शक पाहतो. मी जेव्हा उद्योग चालू केला तेव्हा सतीदादा मगर हे माझे रोल मॉडेल होते की रिअल इस्टेटमध्ये काम करायचं सतीदादा मगरांसारखं काम करायला पाहिजे. किंवा मी जर काही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम केलं तर मला L&T सारखी जी कंपनी आहे की जी मल्टी सेक्टर आहे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम करण्यामागे उद्देश असा होता की एक कंपनी अशी असावी जे सर्व गोष्टीमध्ये क्वालिफिकेशन असावं, मल्टी सेक्टर त्यांनी काम केलं असावं. तर सतीदादा मगर हे साधारण म्हणजे रिअल इस्टेटचे रोल मॉडेल होते. बरं. आणि त्यावेळेस त्यांचं कामही खूप म्हणजे मगरपट्टा सिटी नवीन नवीन चालू झाली. खूप ॲस्टॉनिंग असं काम होतं की एवढ्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन मगरपट्ट्यासारखी सिटी बनवणे. त्यांना भेटून कधी त्यांचं मार्गदर्शन कधी घेतलं? लकीली मी म्हणजे 2014 पासून त्यांना मी भेटतोय रेग्युलर. बरं. त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला एखादा जो आपल्या प्रेक्षकांना पण उपयोगी पडू शकेल? त्यांनी दिलेला मोलाचा सल्ला असा की क्वालिटी ही असलीच पाहिजे. क्वालिटीसोबत काहीच कॉम्प्रोमाइज होऊ शकत नाही. आणि सगळ्यात चांगलं आहे त्यांचं टाईम मॅनेजमेंट. म्हणजे सत्यदादाकडे जाताना ॲक्च्युली त्यांचा टाईम ते तुमच्या आधी 5 मिनिटं रेडी असते. ते हे नवीन लोकांनी शिकण्यासारखं आहे की ते एवढा त्यांचा बिझनेस स्किल खूप मोठा आहे. आणि एवढ्या स्किलमध्ये जर का ते एवढी चांगली सुंदर टाईम मॅनेजमेंट करत असतील तर आपल्या स्किलला आपल्याला टाईम मॅनेजमेंट करायला काय अडचण. ओके. तुम्ही दुधाच्या व्यवसायात देखील आहात. सूर्योदय नावानं तुम्ही स्वतःची डेअरी वगैरे चालवता. मग त्याच्याकडे लक्ष कमी देता का? त्या अर्थानं तुम्ही कधी पुण्यात नाही किंवा कुठे त्याचं ब्रँडिंग झालेलं आम्हाला दिसत नाही? आता काय माझे काही मित्र फॅमिलीतले लोक पण जॉईन झाले आहेत. काही प्रोफेशनल्स आहेत. तो व्यवसाय का निवडला दुधाचा? एकदम कन्स्ट्रक्शन तर मला ॲक्च्युली इथे रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना काही काम मी धाराशिवमध्ये पण करायचे. तर मला मेजरली असं वाटलं की आपण धाराशिवमध्ये काहीतरी बिझनेस केला पाहिजे. असं बरेच दिवस वाटत होतं की काय काय ऑप्शन असतील. तर शुगर हा काय माझा फर्स्ट प्रिफर्ड असा काही ऑप्शन नव्हता. तर त्याचमध्ये ही कंपनी NCLTमध्ये अवेलेबल होती. सर्व म्हणजे ती त्याच्या आधी वैष्णोदेवी फूड प्रोडक्ट म्हणून नाव होतं. वैष्णोदेवी फूड प्रोडक्ट म्हणून त्यांचं नाव होतं. आणि तिथे हॅमोर जे आईस्क्रीम होतं हॅमोरचा पण तिथे टायप होतं त्यांच्यासोबत. बरं. आणि ती NCLTमध्ये अवेलेबल होती. तर मग असं ठरवलं की हा चांगला बिझनेस आहे. कारण त्यामध्ये धाराशिवमध्ये कुठेतरी ऑलरेडी भूम परंडा या भागामध्ये चांगलं दूध संकलन होतं. लातूरमध्ये पण काही भागांमध्ये चांगलं दूध संकलन होतं. आणि सोलापूरमध्ये हे पॅटर्न खूप चांगलं आहे. सोलापूरमध्ये खूप दूध अवेलेबल आहे. तर ह्यामध्ये जर का दूध संकलन जर का वाढलं, आम्ही जरा गव्हर्नमेंटचे आकडे पण चेक केले की साधारण धाराशिवमध्ये किती दूध संकलन गव्हर्नमेंटचे आकडे काय सांगतात. 6-7 लाख लिटर दूध धाराशिवमध्ये होतं. ते कुठे ते 10 लाख लिटर करता येईल, 12 लाख लिटर करता येईल. गव्हर्नमेंटच्या ॲस्पायरिंग डिस्ट्रिक्टमध्ये त्याचा समावेश पण आहे. तर गव्हर्नमेंट पण त्याच्यामध्ये डेअरी डेव्हलपमेंटमध्ये धाराशिवमध्ये काय करता येईल ह्याच्यावरती बरंच काम. सध्या जे कलेक्टर आहेत ते पण त्याच्यावरती खूप काम करतात की डेअरी डेव्हलपमेंट डबलिंग कसं करता येईल दुधाचं. हे तर 2020मध्ये साधारण ती 2021मध्ये NCLTमध्ये ती डेअरी अवेलेबल होती. मला तो राईटफुल बिझनेस वाटला आणि मग मी तो NCLTमधनं ते परचेस केलं. त्यानंतर मग आम्ही काय राईटफुल टीम तयार केली. NCLTमधनं 2021मध्ये ट्रान्झॅक्शन होत ते व्हायला 23-24 आला. त्यातल्या काय गव्हर्नमेंट जे त्याच्यावरती बोजा वगैरे होता तो कमी करणे वगैरे हे सगळे करायला 2-3 वर्ष गेली. आता आम्ही साधारण नोव्हेंबर-डिसेंबरपासून ते चालू केलं. आता आम्ही साधारण 2-2.5 लाख लिटर त्याचं संकलन करतोय. तिथे प्रोडक्ट बनवतोय. तर ते चालू आहे आणि होपफुली धाराशिव डिस्ट्रिक्टमध्ये त्याच्यामुळे थोडंफार तरी दूध संकलन वाढू शकेल. तुम्हाला आणखीन कोणत्या सेक्टरमध्ये उतरावं असं वाटतं की आता तुम्ही जसं 3-4 सेक्टरमध्ये आता आहात, पुढे कोणतं क्षितिज तुम्हाला खुणावतंय? मला वाटतं रिअल इस्टेट इन्फ्रास्ट्रक्चर आणि हे ॲग्रिकल्चर जे फूड प्रोडक्ट आहे हे राईट बॅलन्स आहे. बरं. आता पुढचे 5 ते 7 वर्ष हाच बिझनेस सस्टेन करावा. त्याच्यामुळे थोडंसं स्केलिंग करावं. बरं. आणि मग नवीन गोष्टींचा विचार करावा. ओके. मराठा समाजाला एखाद्याला उद्योजक व्हायचं असेल
तर त्याला पहिला कोणता गुण आत्मसात केला पाहिजे? पहिल्यांदा त्याने पॉझिटिव्ह थिंक केलं पाहिजे. बरं. आणि जर का ॲव्हेन्यूज बंद असतील किंवा ॲव्हेन्यूज जर का कमी असतील तर जास्तीत जास्त प्रयत्न करून नवीन ॲव्हेन्यूज कसे. सगळ्यात पहिल्यांदा समाजातल्या कुठल्याही समाजातला जर का माणूस असेल तर पहिली रिॲक्शन अशी असते की माझ्याकडे कॅपिटल कमी किंवा मी पैसे कसे उभारू. तर ते पैसे उभारणीमध्ये तुम्ही सोपा रस्ता बघण्यापेक्षा अवघड रस्ता चूज केला पाहिजे. तो म्हणजे नॅशनल बँकेमधनं फंडिंग मिळेल का, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स काय आहेत, डॉक्युमेंटेशन त्यातला की फॅक्टर आहे की डॉक्युमेंट्स आपण कंप्लाय केलेच पाहिजे. मग अशा वेळेस लोक आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरलो तर त्या अशा वेळेस तो उद्योजक फ्रस्ट्रेट होतो की हे लवकर घडत नाही आणि माझी गरज आजची आहे. बरं. ठीक आहे. त्यावेळेस कुठेतरी मग आम्ही बँकवाल्यांना पण भेटलो. तर बँकवाल्यांचं पण म्हणणं आहे कुठे तर तुमच्या प्रोडक्टचं पण तुम्ही अवलोकन केलं पाहिजे की तुमचा आज टर्नओव्हर तुम्ही नवीन लॉन्च करताय. तुम्ही असं नाही सांगू शकत तुम्ही 10 कोटीचा टर्नओव्हर एका वर्षात. बरोबर. त्यांना पण विश्वास डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. तर त्या ॲस्पिरेशन्स आणि त्याच्या ड्रीम्स याचं कॉम्बिनेशन करून प्रोडक्टमध्ये काय बदल करता येईल का, प्रोडक्टचं बँकेबल कसं होईल, राईटफुल पार्टनर कसा मिळेल, ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण जर काम हे काम करण्यासाठी खूप पॉझिटिव्ह थिंकिंगची गरज आहे. कारण तुम्हाला दररोज काही ना काही फेल्युअरला पुढे जावं लागेल. हा सगळ्यात जास्त त्याच्या इन्स्पिरेशनचा कोर आहे. आणि तुमच्यामध्ये जर काय राईट हंगर असेल, फायर असेल तर ते घडतं आणि बरेच लोक करतात. एक असा कोणता गुण किंवा अवगुण म्हणा की जो सोडायला पाहिजे उद्योजक होण्यासाठी, की मराठा समाज एक स्पेशल एक काही आपले जे गुणधर्म असतील त्यातले तो कोणता गुण सोडायचा म्हणजे तो बिझनेससाठी उपयोगी ठरू शकेल? टेम्परमेंट. बरं. काय टेम्परमेंट काय मराठा समाज टेम्परमेंट काय? हंबलनेस जास्ती पाहिजे. म्हणजे लार्जर लोकांमध्ये बरं हंबलनेस जास्ती पाहिजे. ॲप्रिसिएशन आपण केलं पाहिजे आणि डिस्कशन प्रो पाहिजे. बरं. आपण चर्चा करतो पण ते चर्चा ज्या गोष्टीबद्दल आपल्या बिझनेसची चर्चा सोडून बाकी सर्व चर्चा करतो. बरं. प्रोडक्ट डेव्हलपमेंटबद्दल आपण हंबल पण पाहिजे. म्हणजे ट्रीटमेंट कस्टमरला आपण हंबली दिली पाहिजे. म्हणजे ती गोष्ट मला वाटते की सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. ओके. जेव्हा मराठा समाज उद्योजक असतो किंवा अधिकारी असतो काय असतो त्यांची लग्न ही अनेकांच्या नजरेमध्ये येतात. प्रचंड गर्दी, प्रचंड अन्नाची नासधूस अशा बऱ्याच आहे. त्याच्यावर मी काही काम करतं काही की त्याच्याकडे तुमचा दृष्टिकोन पाहण्याचा कसा आहे? कसं आहे त्याचे दोन गोष्टी आहेत. जसं काय MBA म्हणाल तर MBAमध्ये ऑलरेडी आम्ही नॉट ऑन अ प्लॅटफॉर्म कर, हा आमच्या MBAचा प्लॅटफॉर्मचा विषय नाही. MBA म्हणू नका सांगा पण तुमचं ऑब्झर्वेशन काय? आम्ही बसतो आणि त्याच्यामध्ये कसं घडतंय की लग्नात कमीत कमी खर्च करा, हा पहिला मेसेजचं. पण त्याच्यामध्ये दुसरा ॲस्पेक्ट हा पण आहे की लोकांना अरायवल फिलिंग येतं की येस वी हॅव अरायव्ड, आपलं लग्न आहे, मुलाचं लग्न आहे, मुलीचं लग्न आहे, मी एवढं सगळं आयुष्यभर केलं की कुठे अरायवलची फिलिंग असेल त्याला पण वाटतं की आपण ते कुठेतरी मोठं करा. प्रॉब्लेम काय आहे तो तुम्ही मोठं करण्यासाठी तुम्ही कोणाचं कॉपी करताय किंवा तुम्ही लोन काढून लग्न करताय. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. ओके. आणि ते तुमचं जे एन्व्हायरमेंट आहे, तुमच्या जवळचे जे लोक आहेत ज्यांना तुम्हाला जे तुम्ही फ्रेंड आणि फॅमिली म्हणतात त्यांनी तुम्हाला सांगितलं पाहिजे की हे करणं चुकीचं आहे. ओके. त्या एकतर म्हणतात ना एकतरी मित्र असं तुम्हाला खरं सांगावं तर ते कधी होईल तोच आमचा MBAचा मेन प्लॅटफॉर्मचा इश्यू आहे. म्हणजे जो आमचा मेन फोकस आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये किती वेळा बिझनेस डिस्कशन होतात, इंटरेस्ट रेट तुमच्या फॅमिलीमध्ये माहिती असतात का, तुमच्या बिझनेसचं टर्नओव्हर तुम्ही फॅमिलीमध्ये शेअर करता का, तुमच्या टर्नओव्हरच्या प्रॉफिटेबिलिटी काय आहे हे माहिती आहे का, तुम्ही ते डिस्कस करता का. असं जर का नसेल तर सेकंड जनरेशन कसं बिझनेसमध्ये, तुम्ही म्हणता की डायरेक्ट सेकंड जनरेशन बिझनेसमध्ये राईट. जेव्हा बिझनेस मीटिंग्स किंवा काय कोण व्हिजिट्स नसतील तेव्हा विक्रम गायकवाड काय करतात? त्यांचा लेजर टाईम कसा घालवतात? लेजर टाईममध्ये मी काही पुस्तक वाचतो, काही मूवीज बघतो. म्हणजे पुस्तक वाचतो, मूवीज बघतो, स्पोर्ट्स बघतो. अच्छा. बिझनेसमध्ये आत्तापर्यंत आलेलं सर्वात मोठं टेन्शन किंवा सर्वात मोठी अशी घटना की ज्याचं तुम्हाला धोका जास्त वाटत होता? टेन्शन असं नाही पण बिझनेसमध्ये जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम्स येतात तर मला असं म्हणतं आय लाईक प्रॉब्लेम्स. त्यामुळे प्रॉब्लेम आल्यामुळे तुम्हाला अजून नवचेतनेने काम करता येतं. की माझे जे आता माझे कलिग्स आहेत ते म्हणतात की काही गोष्टी ते विचारायला मुद्दामून येत नाहीत की यू लाईक टू क्रिएट द प्रॉब्लेम सो दॅट यू कॅन सॉल्व्ह इट. त्यामुळे तसं बाय टचवूड जे प्रॉब्लेम आलेत बिझनेसमध्ये यू हॅव टू फेस.
बरं. आणि तुमच्याकडे तो एक ब्रॅकेट पाहिजे की 8 to 8 तो चालला पाहिजे. सकाळी 8 to संध्याकाळी जे चाललंय, नेक्स्ट डे यू शुड स्टार्ट फ्रेश. ओके. हा शेवटी हा तुमच्या एन्जॉयमेंटसाठी तुम्ही बिझनेस करताय, तो एक ध्येय ठेवून करताय. बरं. पण अनेकांना तुम्ही एन्जॉयमेंट हा शब्द वापरता, पण अनेकांना बिझनेस म्हणजे टेन्शन वाटतं. बिझनेस हे टेन्शन देणार आहे, त्याचं नावच उद्योग आहे, तर ते टेन्शन देणार आहे. पण तुम्हाला राईटफुली त्याला टॅकल करायला पाहिजे की हा टाइम पास होणार, दिस टाइम विल पास. ओके. आणि कधी सक्सेस होईल, कधी फेल्युअर होईल. यू शुड बी रेडी फॉर बोथ. कधी पैसे कमी मिळतील, कधी जास्त मिळतील, पण तो विषय तिथे जर कट करून तुम्ही जर का नवीन करू शकलात तर आजच्या ट्रान्झॅक्शनपेक्षा उद्याच्या ट्रान्झॅक्शनमध्ये आपल्याला डबल प्रॉफिटेबिलिटी मिळेल का, हे जास्ती महत्त्वाचं. ओके. असा एक प्रोजेक्ट, अशी इमारत ज्याचं तुम्हाला सर्वाधिक समाधान दिलं त्यामुळे? आत्ता मी एक प्रोजेक्ट बनवतोय बालेवाडीमध्ये, की बालेवाडी हाय स्ट्रीटला आहे. साधारण 1.5 मिलियन म्हणजे 15 लाख फूट मी एक कमर्शियल करतोय. आणि त्याची फ्लोअर प्लेट साधारण 50,000 फुटाची फ्लोअर प्लेट आहे. बरं. आणि चांगलं कमर्शियल मी ते करतोय. त्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस होते. म्हणजे त्यामध्ये साधारण आम्ही 22 मीटर खालती बेसमेंट केलेलं आहे. साधारण 1200 गाड्यांचं बेसमेंट केलं आहे. त्यात कमर्शियल मेकॅनाइज पार्किंग आहेत आणि जास्तीत जास्त मोठ्या फ्लोअर प्लेट आहेत. ही एक ग्रेड ए इंटरनॅशनल स्टँडर्डची बिल्डिंग असेल. बरं. आणि त्यावरती बरंच काम केलं, कारण मध्ये 2020ला युनिफाईड DCR पण आले, रूल काही चेंज झाले. तर मी बरंच काम केलं आहे याच्यावरती. ग्रेड ए बिल्डिंग आहे आणि ती साधारण ह्या डिसेंबरपर्यंत डिलिव्हर पण होईल. बरं. तर ही एक थोडंसं बालेवाडीसारखा जो बिझनेस डिस्ट्रिक्ट होईल डेव्हलप, त्याच्यामुळे पहिली ती 100 मीटर हाईट पण आहे त्याला. ओके. त्यामुळे ती जशी ग्रेड ए बिल्डिंग करावीशी वाटते तशी ती बिल्डिंग आहे. त्यामुळे तो प्रोजेक्ट मला थोडासा सॅटिस्फाईंग आहे. ओके. 10 वर्षानंतर विक्रम गायकवाड यांच्यासाठीचा प्लॅन काय आहे पुढच्या 10 वर्षासाठी? 10 वर्षाचा तर नाही. आत्ता जो आमचा प्लॅन आहे की जो सपोज आमचा जो मिशन 2025 होता, तो मिशन 2020 म्हणजे लास्ट मार्चचा असं होता की ॲज अ ग्रुप आमचं 700-800 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे. 700 वॉज द फिगर. तर तो आमचा टर्नओव्हर ओरिएंटेड होता. तर जो आमचा मिशन 30 असेल तो प्रॉफिट ओरिएंटेड आहे. बरं. की जी बिझनेस प्रॉफिटेबिलिटी आहे ती बिझनेस प्रॉफिटेबिलिटी जर का तुम्ही इंडस्ट्री लीडर्स बघितले तर इंडस्ट्रीचे जे लीडर्स आहेत त्यापेक्षा 5% तरी आपली प्रॉफिटेबिलिटी जास्त असेल. समजा रिअल इस्टेटमध्ये असेल ॲव्हरेज प्रॉफिटेबिलिटी 10-11% असेल, तर आपली प्रॉफिटेबिलिटी 16% पाहिजे. इतकं प्रीमियम बेसवर आपण काम. इथल्या प्रीमियम बेसवर आपण काम करतो. ओके. विथ दिस त्यामुळे मी म्हणलं की पुढच्या 5 वर्षामध्ये तरी स्केलिंग हा आमचा टार्गेट आहे रादर दॅन डायव्हर्सिफिकेशन. ओके. मग याच्यासाठी विक्रम गायकवाड ग्रुप काय मुंबईमध्ये, नवी मुंबईमध्ये, इकडे तिकडे काय तुम्ही जागा शोधल्यात असं काय आहे? आता तर आम्ही पुण्यामध्येच काम करतो आणि टचवूड आता आमच्याकडे ऑलरेडी तेवढे प्रोजेक्ट सँक्शन्ड आहेत. बरं. की जे आम्ही पुढच्या 3 ते 4 वर्षापर्यंत करू शकू. रिअल इस्टेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही पुढच्या वर्षापर्यंत काम करू असे आमच्याकडे प्रोजेक्ट आहेत. बरं. आणि मग त्यानंतर काय प्रोजेक्ट करायचे हे पुढच्या वर्षीच्या टेंडरिंगमध्ये होईल. या तुमच्या सगळ्या वाटचालीचा बिझनेस म्हणून नवीन उद्योजकांना तुमचा सल्ला, एक असा सल्ला काय असेल की नाही तुम्ही हा पाळला तर यशस्वीकडे तुमची वाटचाल ते आणखी सुकर होऊ शकेल? तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल पॅशनेट पाहिजे आणि यू शुड बी ट्रू टू युअर सेल्फ, की खरंच हे वर्क होतं आणि ड्युएल माइंडमध्ये नाही जायला पाहिजे. बऱ्याचशा लोकांना जर का ड्युएल माइंड मध्ये असाल तुम्ही यू टेक अ पॉज, यू रिडिझाईन युअर प्रोडक्ट. म्हणजे टाईम हा फॅक्टर आहे, पण सुरुवातीला जेवढा टाईम तुम्ही प्लॅनिंगमध्ये द्याल तो वेस्ट नाही. मग तुम्ही मिडमध्ये जाऊन जर का तुमचा टाईम लॉस होत असेल तो नक्कीच लॉस आहे. ओके. पण प्लॅनिंग स्टेजमध्ये तुम्ही जास्तीत जास्त केअरफुल प्लॅनिंग करा, रिडिझाईन, रिथिंक अबाउट युअर प्रोडक्ट, तुमची फायनान्शियल प्लॅनिंग चांगली करा, सो दॅट तुम्हाला नंतर स्केलिंगमध्ये काहीच त्रास होणार नाही. तर हे होते विक्रम गायकवाड. अतिशय सोप्या सरळ भाषेमध्ये तरुणांसाठी त्यांनी सल्ला दिलेला आहे. विक्रमजी, तुमच्यासाठी पुढच्या 5 वर्षांसाठी, 10 वर्षांसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचं हे जे प्रदर्शन आहे दरवर्षी भरावं अशी अपेक्षा देखील या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा आपण त्यांना पुढच्या वर्षीच्या प्रदर्शनावर नक्की भेटू आणि त्यावेळेसचे देखील त्यांचे अनुभव आपण तुमच्यापर्यंत आणूया. थँक्यू. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.